खरं तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर हे समोर आले की त्यांचे पैसे हे स्वतःचे होते आणि त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातले हे सगळे पैसे होते। मुळामध्ये अशा पद्धतीची धाड टाकण्याचा अधिकार राणेंना नाही आहे। कुठलीही यंत्रणा असेल तर यंत्रणेच्या मार्फत धाड टाकला जाऊ शकते। एखाद्याच्या घरामध्ये घुसखोरी करणं, एखाद्याच्या घरामध्ये अनधिकृतपणे जाणं हे चुकीचं आहे। निवडणुकीबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर अधिकृतपणे तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार द्यायला पाहिजे, अधिकृतपणे पोलिसांमध्ये तक्रार द्यायला पाहिजे। ते न करता तुम्ही डायरेक्ट फेसबुक लाईव्ह करत एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये जाता, कार्यकर्त्यांच्या घरामध्ये धाड टाकता। तुम्हाला हा अधिकार कोणी दिलेला आहे? भारतीय जनता पार्टी कधीही पैशाच्या जोरावर निवडणूक लढत नाही। भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य नागरिकांवर विश्वास आहे, सर्वसामान्य मतदारांवर विश्वास आहे। सर्वसामान्य मतदार भारतीय जनता पार्टीलाच आशीर्वाद देतात। माझा राणेंना सवाल आहे, तुम्ही ज्या वेळेला विधानसभेला निवडून आला होतात तेव्हा तुम्ही अशाच पद्धतीनं मालवणमध्ये पैशाचं वाटप केलं होतं का? याचं उत्तर आधी तुम्ही द्यायला पाहिजे। जर का पैसे वाटून मालवणमध्ये निवडणूक जिंका येत असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीचं वाटप केलं होतं का? याचं उत्तर आधी द्यावं। भारतीय जनता पार्टी कधीही अशा पद्धतीनं निवडणुकीत पैसे वाटपाचे धंदे करत नाही। भाजपाचा कार्यकर्त्यांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर विश्वास आहे, पण दुर्दैवाने काल आमच्याच कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकून त्याच्या व्यवसायाचे पैसे निवडणुकीसाठी वापरले जात आहेत असा खोटा आरोप केलाय। मी काल देखील म्हटलं होतं की हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं षडयंत्र आहे आणि आता ते षडयंत्र समोर आलेलं आहे।